कुंडलीमध्ये पोटाचे विकार. कुंडलीतील मुख्य म्हणजे लग्नेश जर कमकुवत असेल, अस्त असेल, 6-8-12 असेल, नीच राशीमध्ये असेल, तर तो लग्न वीक होते, लग्नस्वामी वीक होतो व शारीरिक त्रास होतो. तसेच सप्तमेश आणि पंचमेश जर वीक असतील, सप्तम स्थानाचा स्वामी पंचम स्थानाचा स्वामी वीक असेल, नीच राशीत असेल, 6-8-12 असेल, तरी पोटाचे विकार किंवा पोटदुखीचा त्रास होतो, डिसेंट्रीचा त्रास होतो. पंचम स्थानामध्ये, सप्तम स्थानामध्ये राहू शनी असेल, तरीही कुंडलीमध्ये आपल्याला पोटाचा त्रास, पोटाचे विकार होतात. त्याचप्रमाणे गुरुग्रह हा मुख्य करून पोटाचा कारक ग्रह आहे, ज्याच्यावरून पाहिलं जातं की पोटाचा त्रास किती होईल. ज्याच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह जर कमजोर असेल, 6-8-12 असेल, नीच राशीमध्ये असेल, तर 100%च त्या व्यक्तीला पोटाचे विकार होतात, पोटाचा त्रास होतो, पोटदुखीचा त्रास होतो, डिसेंट्रीचा त्रास होतो. तुमच्याही कुंडलीमध्ये ही स्थिती बघा आणि 100% पहा की तुम्हाला पोटाचा त्रास होत असेल. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून ही सर्व चांगली माहिती, ज्योतिषशास्त्राची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. जय श्रीकृष्ण.